एकनाथ शिंदेने त्यांचे नगरसेवक जे ते एका हॉटेलात डांबून ठेवलेले आहेत असं आहे की उद्धव ठाकरे सेना हे फक्त आता मुंबई पुरती उरली आहे. राज ठाकरे तर त्यांचा मोठ्या भावाने संपवला. आता उरलेली जे मुंबई पुरती त्यांच्या नगरसेवकाला सांभाळून ठेवण्यासाठी, पार्टीला जिवंत ठेवण्यासाठी आता रोज संजय राऊत आणि उद्धव ठाकरे अशा प्रकारचे स्टंट करत राहणार, स्टेटमेंट करत राहणार. महाराष्ट्रात 3-4 महापालिका सोडल्या सगळ्या ठिकाणी महायुतीचे महापौर येणार. मराठीचा मुद्दा त्यांनी उचलला होता दोघी बंधूंनी आणि मराठी महापौरला असं देखील बोलले होते. आता दुसरीकडे त्यांचा असा आरोप आहे की भाजपची जर महायुती आहे शिंदेसोबत तर शिंदेना नगरसेवक लपवण्याची का गरज वाटते? तुम्हाला काय वाटतं महापौर मराठी होईल? तुम्हाला हे का उद्धव ठाकरेंनी नाही सांगितलं? संजय राऊत हे का बोलत नाही की त्यांचे जे आले त्यातनं 1/3 तर वोट जिहादमुळे आलेले आहेत. जे मुस्लिमांचे मत त्यांनी एकदा पण उद्धव ठाकरे बोलले नाही हिंदुत्वावर या निवडणुकीत. एकदा पण मुस्लिम बांगलादेशी याच्या संबंधात बोलले नाही. म्हणून 1/3 जी उद्धव सेना आहे हे वोट जिहादमुळे जिवंत आहे. राहिलेली 2/3 वाचवण्यासाठी किंवा आता एवढे दुर्ले महाराष्ट्रात साफ झाले याचा पण एखाद वेळा विचारा ना त्यांना प्रश्न की मुख्यमंत्री महोदय आता तुम्ही फक्त मुंबईतले काही जुने एरिया आणि बाकी मुस्लिम मोहल्ला पुरते शिल्लक सेना राहिली आहे. एकमेव मुंबई होती आता त्या ठाकरे बंधूंकडे, ती सुद्धा आता भाजपने ताब्यात घेतलेली आहे. भविष्यामध्ये ठाकरेंचं भविष्य काय असेल अशा पण चर्चा आता उरल्या आहेत. काय आवाहन कराल तुम्ही त्यांना? आता आम्हाला मुळीच असा अहंकार नाही आहे. राजकीय पक्ष लोकतंत्रात हार जीत होती होत राहते. त्यांनी आपला पक्ष मजबूत करण्यासाठी काम केलं, आमची काही हरकत नाही. पण रोज उठून अशा प्रकारचे स्टंट करण्यात अट्टहास करू नये. आमच्या दृष्टीने मुंबईचा विकास जो आम्ही प्लॅन तयार केला आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन की जे 45.37% मराठी होते ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी ताब्यात घेतले होते महापालिका तरी 50% होते. आता 35% उरले. 15% तर उद्धव ठाकरेंनीच मुंबईतून बाहेर पाठवले. त्या सगळ्यांना परत मुंबई आणणं हे आमचं लक्ष आहे. शिंदेना रोख बोलणी सुरू आहे, काय सांगणार? मी सांगितलं ना संजय राऊत मीडियाद्वारा स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी अशा प्रकारचा अट्टहास करतात. त्यांना शुभेच्छा. सर आपण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.